हाय गाईज, नव्या वाटामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आणि आज आम्ही आलेलो आहोत सावंतवाडी पर्यटन महोत्सव बघायला. आणि इथे यावर्षी प्रत्येकाला त्याने 20 रुपये तिकीट ठेवलेलं आहे. फक्त लहान मुलांना फ्री एंट्री आहे. तर आता आम्ही तिकीट घेतोय. बघूयात आतमध्ये किती स्टॉल आले ते. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला असेच बघायला मिळतील. तर हा बघा, इथे कपड्यांचा स्टॉल आहे आणि इथे सगळे 250 रुपीजला टॉप होते. इथे ह्या पणत्या आहेत, पणत्या, त्यानंतर मसाला वगैरे आहे. इथे पुन्हा कपड्यांचा सेकंड स्टॉल आहे आणि इथे बरे होते कपडे, म्हणजे मला आवडलेले टॉप 250 रुपयाला होते. इथे सुद्धा छान होते ड्रेस, 500 रुपयाला पूर्ण ड्रेस असं इथे होतं. हा बघा एक आहे पिंक कलरचा आणि हा ड्रेस मला खूप आवडलेला पण मी नाही घेतला तो. आणि इथे आहेत आयुर्वेदिक औषधांचं, पण आयुर्वेदिक औषधं माझ्या मते तरी घेऊ नये कोणी. इथे आहे ते नाचणीचे पदार्थ आहेत, म्हणून इथे अगरबत्ती आणि हा चंदनाचा जो पॅक आहे, ऑर्गॅनिक चंदन पॅक. आणि इकडे पुन्हा कपडेच आहेत, टॉप वगैरे आहेत. हे 350ला एक, काहीही घ्या असं होतं. बेडशीट्स आहेत ते 650 रुपयाला कॉटन बेडशीट्स होत्या. आणि हे स्किन प्रोडक्ट आहेत आयुर्वेदिक. आणि त्याचबरोबर हे क्लिन्झर मला दाखवत आहेत आणि ते माझ्या हातावरती ट्राय पण करून दाखवत आहेत. तर मला तर काही फरक वाटला नाही, त्यामुळे मी काही ते घेतलं नाही. आणि आम्ही काय घेतलं तेही बघूयात. इथे सगळे नाचणीचे प्रोडक्ट आहेत, बाजरीपासून तयार केलेले पापड आहेत, लसूण पापड, त्यानंतर उडदाच्या डाळीचे पापड, असं वेगवेगळे तळणीचे पदार्थ आहेत. आणि आम्हाला इथे आवडले ते म्हणजे लसूण पापड, आणि म्हणून मग आम्ही लसूण पापडचं आता एक पॅकेट घेतो आहे. आधी आम्ही सगळे टेस्ट करून बघितले आणि मग आता आम्ही घेतो आहे. त्यानंतर इथे सगळे ऑइल आहेत आयुर्वेदिक, ते केसांसाठी. ते लेडीज सगळे रबर वगैरे. हे गॅस शेगडी आहेत. गॅस शेगडीसुद्धा छान होते. एक छोटी सिंगल गॅस शेगडी फ्री मिळणार होते. हे मसाले आहेत. एकाच मसाल्यामधून आपण वेगवेगळे पदार्थ करू शकतो. चिक्क्या, शेंगदाण्याच्या चिक्क्या, सेंद्रिय गुळापासून बनवलेल्या या चिक्क्या आहेत. आणि इथे पुन्हा टॉप आणि साड्यासुद्धा होत्या, पण या साड्या खूप हेवी होत्या, म्हणजे कॉस्टली पण होत्या आणि कशा जड पण होत्या. 2000, 5000 वगैरे अशी त्यांचे प्राईस होते. आम्ही जस्ट एक ओपन करून बघितली, म्हणजे दाखवायला सांगितले. मला किमतीच्या मानाने तशी काही साडी खास अशी वाटली नाही. आणि इथे आहेत बांगड्या, रबर वगैरे. इकडे ना सोफा कवर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे.
फ्रेम्स आहेत किंवा शोपीस आहेत घरात लावण्यासाठी. आणि इथे बुक्स बघा, बुक्सवरती लिहिलं तरी ते आपण ओल्या कपड्याने पुसू शकतो. आणि बघा त्याने हे डेमो पण दाखवत आहेत. हे लहान मुलांच्यासाठी खूप छान वाटलं, म्हणजे उपयोगी आहे. गॉगल्स, किचन्स आहेत, टेडी बेअर छोटे छोटे, बॅगला वगैरे असं अडकवण्यासाठी. इकडे सगळे नमकीन आहेत. आणि हे बघा टेबल छान दाखवलं, म्हणजे त्याने मस्त आहे ते, म्हणजे मल्टिपल यूज त्याचा होऊ शकतो. त्याची प्राईस त्यांनी 6,500 रुपये सांगितले. जर कमी जागा असेल तर असं टेबल तुम्ही घेऊ शकता. आणि किंवा आपल्याला बाहेर ट्रिपला वगैरे जाताना सुद्धा त्याचं ते उपयोगी आहे. इकडे आहेत सगळे लोणचे वेगवेगळ्या प्रकारचे. नेल आहेत हे आर्टिफिशियल नेल्स वेगवेगळ्या डिझाईनचे. पण यावर्षी त्यांनी 20 रुपये तिकीट ठेवल्यामुळे अजिबात पर्यटन महोत्सवाला रिस्पॉन्स तसा खूप कमी होता. गर्दी अजिबात नव्हती. आणि मुळात आधी जो महोत्सव त्यांनी 17 तारीख अशी दिलेली होती पॉम्पलेटवरती, तर आम्ही 19 तारखेला गेलो तरीसुद्धा काही एक नव्हतं, म्हणजे तसं जास्त. आणि हे बघा, हे गळ्यातले इथे आहेत, खूप छान मला वाटले. आणि ते ट्राय करून बघा आणि मग घ्या म्हणून सांगत होते. तर हे एक मला आवडलं आणि यामधलं आता मी एक घेणार आहे. ₹100 होते, कोणताही घ्या तुम्ही. एक म्हणजे त्यांनी जी तारीख दिलेली होती तर त्या तारखेला त्यांनी सुरू केलं नाही. आणि दुसरं म्हणजे 20 रुपये तिकीट, तेही एका दिवसाला. समजा आता एका कुटुंबातले 7-8 लोक आले तर 20-20 रुपये तिकीट, तेही एका दिवसाला. समजा आज आपल्याला एखादी वस्तू आवडली आणि पुन्हा आपण उद्या परवा येणार, तर तसं करता येणार नव्हतं. तिकीट ठेवलं तर ते त्यांनी एक मला थोडंसं चुकीचं केलं असं वाटतंय. त्यामुळे रिस्पॉन्स लोकांचा खूप कमी आहे. तिकिटामुळे लोक बघायला आतमध्ये जातच नव्हते आणि तसे खूप कमी स्टॉल लागलेले होते. इथे सगळे साबण आहेत, आयुर्वेदिक साबण. आणि यांचं प्रोडक्शन हे कोलगावला होतं. कोलगाव की मळगाव काय ते सांगितलं. इथे बघा किचन्स आहेत. आणि या साईडला खाण्याचे बघा 3-4च स्टॉल होते. आणि इकडे लहान मुलांच्यासाठी खेळ मात्र छान होते. लहान मुलांच्यासाठी हा महोत्सव किंवा पर्यटन महोत्सव बरा होता, कारण मोठमोठे असे पाळणे वगैरे आले होते. मुलं मस्तपैकी एन्जॉय करत होते तिकडे. नाहीतर
म्हणजे स्टॉलला पण गर्दी नव्हती, स्टॉलही कमी लागलेले होते, खाण्याचेही स्टॉल नव्हते आणि जो कार्यक्रम होता गाण्याचा तर त्याला सुद्धा गर्दी एकदम कमी होते. आणि जे 20 रुपयाचं तिकीट होतं तर ते इथे बॉक्समध्ये टाकायचं होतं, लॉटरीचं तिकीट टाकतो तसं. तर मी आता माझं तिकीट टाकायला जाते आणि तिकीट त्या बॉक्समध्ये टाकलेलं आहे. ॲक्च्युली हे ओपन करतात की नाही ते मला माहिती नाही, दरवेळेला मी टाकतो पण मला आजपर्यंत कधी लॉटरी लागलेली नाही आहे. यानंतर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. चलो बाय.